सातारी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या फलकांचे अनावरण। शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सातारी येथील प्रतिष्ठित नागरिक दादाराव पाटील माने यांचे शुभ हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या फलकाचे अनावरण करून ध्वजारोहण करण्यात आले। सर्वात प्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार टाकून अभिवादन करण्यात आले व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फलकाला हार टाकण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटक दादाराव पाटील माने, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर पाटील माने, माजी पोलीस पाटील शिवाजीराव माने, चंद्रकांत पवार, किसनराव खांडरे, दिलीप कांबळे, पत्रकार राजेश कदम, प्रणव पवार, बाबूराव भिसे, उपसरपंच अमोल माने, पत्रकार विजय कदम, दशरथ भिसे, श्रावण कुरोडे, धोंडबाराव माने, किसन शेळके, सचिन पवार, गणेश कुरोडे, देविदास भिसे, प्रकाश भिसे, डॉक्टर जयकुमार माने, अशोक माहुरे, दत्ता टिळेवाड, राजू राजने, शंकर मेंढके, सोनबा आढाव, संतोष शिंदे, आदिनाथ शिंदे, चंद्रभान आढाव, समाधान कुरोडे, वैभव भिसे, गोरख बळवंते, जगन्नाथ राजने, बाळू रनमले, विठ्ठल इंगळे, प्रदीप शिंदे, बबलू देशमाने व बिरसा मुंडा क्रांती दलाचे सर्व पदाधिकारी तसेच आदिवासी समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उभे आहोत उमरखेड तालुक्यातील सातारी या ठिकाणी आणि आज शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 आदिवासी समाजाचे दैवत आदिवासी आज जागतिक दिनाचे औचित्य साधून या ग्रामपंचायत सातारी येथील ग्रामपंचायतने बिरसा मुंडा यांच्या जागेसाठी या जागा यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्या ग्रामपंचायतचे मनापासून धन्यवाद। आणि आज आपण या ठिकाणी फलकाचे अनावरण करण्यात आलेले आहे आणि पाहूया आदिवासी बांधवांची प्रतिक्रिया। आज जागतिक दिन, आदिवासी जागतिक दिन, या दिनानिमित्त आपण काय सांगा? आज आदिवासी जागतिक दिन यांचे औचित्य साधून या ठिकाणी फलकाचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ग्रामपंचायत कार्यालय सातारी आणि ग्रामस्थांनी मिळून आम्हाला या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्व गाववासियांचे आणि ग्रामपंचायतचे आम्ही आभार मानतो। आणि या ठिकाणी या बिरसा मुंडा स्मृती दिनानिमित्त सर्व गावकऱ्यांना तसेच जमलेल्या सर्व मंडळींना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम यानंतर या ठिकाणी चालूच राहतील आणि सर्व गावकऱ्यांनी अशाच या कार्यक्रमाला सहकार्य करावं एवढं बोलतो आणि थांबतो। प्रथमतः आमचे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पावन स्मृतींना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि त्यांनी या देशामध्ये प्रथमतः जल, जमीन, जंगल याच्यासाठी सर्व आदिवासी बांधवांना, ज्यांना की शिक्षणाचं महत्त्व माहीत नव्हतं, अशा लोकांना इंग्रजांच्या काळामध्ये एकत्रित आणून एक क्रांतीची ज्योत पेटवली आणि राणींचे साम्राज्य हटवा आणि स्वतःचे स्वराज्य स्थापन करा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक ठेवा समोर ठेवणारी एक शिकवण आपल्या समाजाला दिली। त्यांना अभिवादन करताना मला आदिवासी बांधवांना एवढंच सांगायचं आहे की एकजुटीमध्ये सगळ्यांची ताकद आहे। जो बटेगा वो कटेगा या उक्तीप्रमाणे त्यांनी ती शिकवण आपल्याला त्या काळामध्ये देऊन ठेवलेली आहे। तर आपल्या आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की आपण सगळ्या जणांनी एकत्र राहूया, संघर्ष करूया, एवढे या निमित्त आज या ठिकाणी बिरसा मुंडा व आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्तानं सर्व आदिवासी बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि असं दरवर्षीप्रमाणे दरवर्षीच हा कार्यक्रम प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने पार पाडावा अशी मी सर्वांना नम्र विनंती। आज आदिवासी दिन आहे, आदिवासी दिनानिमित्त समाज बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? सर्व आदिवासी बांधवांना आणि आपल्या या भारतातील सर्व नागरिकांना मी सर्वांना मानाचा मुजरा करतो। सर्वांना जय जोहार, जय आदिवासी।
1982 9 ऑगस्ट 1982 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की भारत ही मूळ आदिवासींची भूमी आहे आणि या आदिवासीच्या भूमीवर जो आमचा मूळ आदिवासी समाज दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो त्या आदिवासी समाजांना एक मानाचं स्थान मिळालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी एक कार्यसमिती गठीत केली आणि 9 ऑगस्ट 1994 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने हा 9 ऑगस्ट जागतिक विश्व आदिवासी दिवस म्हणून घोषित केला. या पाठीमागचा उद्देशच असा आहे, जो दऱ्याखोऱ्यात राहणारा हा मागासलेला जो समाज आहे तो अति दुर्गम भागामध्ये राहतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो अशिक्षित आहे आणि हा अशिक्षित समाज तो शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि जो शिकतो तोच कार्यामध्ये टिकत असतो. म्हणून शिक्षणाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या समितीने असं ठरवलं की आदिवासी जी संस्कृती आहे, आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे, तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतो आणि म्हणून ह्या निसर्ग पूजक ह्या आदिवासी समाजाचं कुठेतरी कौतुक झालं पाहिजे, त्यांना मान मिळालाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं बघा की आपण जी निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असताना जल, जंगल आणि जमीन, भगवान बिरसा मुंडा यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही भगवान या शब्दाचा त्यांनी अर्थ असा सांगितलेला आहे, माझ्या वाचनामध्ये आलेला आहे. भ म्हणजे भूमी, तुम्ही भूमीची पूजा करा. ग म्हणजे गगन, ज्याला आपण आकाश म्हणतो, अंबर म्हणतो. आकाश तेच आपलं छत आहे आणि त्याची सुद्धा आपण पूजा केली पाहिजे. भगवान, वा म्हणजे वायू, वारा ज्याला आपण म्हणतो आणि त्या वाऱ्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. आपल्याला प्राणवायू पाहिजे आणि तो प्राणवायू या निसर्गामधून मिळत असतो, म्हणून आपण वायूची पूजा केली पाहिजे. आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे न म्हणजे पाणी. म्हणून भगवान बिरसा मुंडांनी सांगितलं आहे, पाणी हे आपलं जीवन आहे. पाण्याला दुसरं नाव सुद्धा जीवन दिलेलं आहे. आणि आपण जल, जंगल, जमीन त्यांनी हा असा नारा दिलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्या ह्या सातारीमध्ये आमच्या आदिवासी बांधवांनी बिरसा मुंडाचा एक नारा होता की उलगुलान या शब्दाचा अर्थ आहे की सर्वजण एकत्र असलं पाहिजे, एकाच वेळेस केलेला उठाव म्हणजे उलगुलान. आणि हा उलगुलान या ठिकाणी मला दिसून